थेट 3000 निवडणूक झाल्यानंतरही बदल केलेले नाहीत। एकही निकषामध्ये आपण बदल केलेले नाहीत। या निकषाला अनुसरूनच आपण जी काही आहे ती प्रक्रिया आणि कारवाई ही करत गेलेलो आहोत। या व्यतिरिक्त जे काही जिल्हा स्तरावरून स्थानिक प्रशासनावरून जशा जशा तक्रारी प्राप्त होत गेल्या त्या तक्रारींच्या बद्दलची जी काही कारवाई आहे ती योग्य पद्धतीने आपण करण्यात आली। आपल्याला आरटीओ विभागाकडून परिवहन विभाग जो आहे यांच्याकडून सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो सुद्धा आपल्याला जसा जसा प्राप्त होत गेला त्या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लाभार्थ्यांची जी संख्या आहे ज्या पात्र ठरतात त्यानुसार करत गेलो। 2100च्या संदर्भातलं आपण त्या निमित्ताने उल्लेख केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात झालाय की ज्यावेळी योजना चालू केली त्यावेळी सभापतीमध्ये 10 GR काढलेत। राज्य शासनानं 10 GR काढले। म्हणजे योजना चालू करताना राजकीय हेतू ठेवून चालू केले हे आता सर्वश्रुत सत्य आहे, ते सगळ्यांना माहित आहे। कारण की जर एखादी गोष्ट ज्यावेळी शासनातून होते ते तुमच्याकडे देतो गिरीजी नाही म्हणजे विचारपूर्वक योजना करताना विचारपूर्वक कुठला या ठिकाणी निर्णय झाला नाही, फक्त राजकीय हेतू ठेवून या ठिकाणी निर्णय घेण्यात आला। लोकसभेत जो फटका बसला लोकसभेत जो फटका बसला त्याचा उतारा म्हणून योजना काढली, बहिणींच्यावर प्रेम म्हणून योजना काढली नव्हती, हे सिद्ध झालेलं आहे। हे जे निकष जे काय आज मंत्री महोदय सांगतात ते निकष पहिल्यापासून होते। त्या निकषाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांच्यावर होती। मग ज्यांना अपात्र आज करताय त्यांची फसवणूक का करताय? ज्यांना तुम्ही आज अपात्र करताय त्यांची फसवणूक का करताय? जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षखाली कमिटी होती, तुम्ही GR काढला, एक अशासकीय सदस्याचा अध्यक्ष तुम्ही केला, कायद्यानं त्याला अधिकार दिले हे मान्यता देण्यासाठी। खाली तुम्ही लिहिलं स्थानिक ग्रामसेवक, स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या। मग याची पडताळणी झाली होती का नव्हती? झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका। त्यावेळी तुम्ही पात्र केलं सा, त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली, आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर? आता सावत्र झाली का? तर लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी बातमी समोर आलेली आहे। ज्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे, ज्यांची KYC झाली नाही आहे, ज्या KYC करूच शकल्या नाही अशा बहिणींसाठी खूप मोठी खुश खबर आलेली आहे। विधानसभेतून आदित्यताई तटकरे यांना घेरताना जे काही विपक्ष जे मंत्री आहेत ते आदित्यताई तटकरे यांना या प्रश्नावरून घेरताना दिसत होते की KYC मध्ये तुम्ही ज्या काही निकष ठेवलेले आहेत, ज्या काही पात्रता अपात्रतेचा निकष ठेवलेला आहे, याआधीच तुम्ही ही निकषांची पात्रता अपात्रता केली होती, पण पुन्हा ही KYC करण्याचं काय काम? आणि त्यानंतर मग ज्या लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत, तुम्ही ज्या बाद झालेल्या आहेत किंवा मग जी KYC करू शकल्या नाहीत, त्यांना KYC करताच आली नाही अशा बहिणींना आता तुम्ही सावत्र बहिणी मानताय का? त्यांना कधी ऑप्शन देणार आहात किंवा मग त्यांची KYC कधी करण्यात? अशा प्रकारचं वक्तव्य मंत्र्यांनी इथं त्या ठिकाणी ठेवला आणि त्यांना प्रश्नांना उत्तर देताना आदित्यताई तटकरे यांना सांगावंच लागलं की त्यांना सुद्धा आम्ही नवीन ऑप्शन देणार आहोत, कारण की KYC प्रक्रिया सध्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी चालू आहे आणि जशी ही KYC प्रक्रिया पूर्ण होणार तसंच ज्या बहिणींची KYC बाकी आहे, राहिलेली आहे, ज्या पात्र असून ज्यांची KYC झालीच नाही आहे अशा सर्व बहिणींना आम्ही नवीन ऑप्शन देणार आहोत, त्यामध्ये बदल करणार आहोत। प्रामुख्याने तुम्हाला माहीत असेल लाडक्या बहिणींनो की वेळोवेळी या योजनेमधील जे काही पात्रता अपात्रताचा आणि निकषांसाठीचा जो काही बदल आहे हा वेळोवेळी करण्यात आलेला आहे। तुम्हाला माहीतच असेल की या अगोदर सुद्धा खूप वेळा यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। या अगोदर 25 डिसेंबर 2026 पर्यंत ही मुदतवाढ होती आणि ती शेवटची संधी असल्याचं सांगण्यात आलं होतं, सरकारकडून सुद्धा सांगण्यात आलं होतं, परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून ठामपणे तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे आणि ही चूक शासनाची होती, कारण की प्रश्न घुमून फिरून विचारण्यात आले होते, OTP लवकर येत नव्हता, वेबसाईट लवकर खुलत नव्हती, अशा प्रकारच्या खूप सारे कारणं त्या ठिकाणी असल्या कारणानं खूप साऱ्या लाडक्या बहिणींची जवळपास 60 लाख
लाख लाडक्या बहिणींची KYC राहून गेलेली होती किंवा मग चुकलेली होती, तर अशा लाडक्या बहिणींना पुन्हा KYCसाठी संधी मिळण्यात यावी अशा प्रकारचं आपण आपल्या चॅनलवरचे जे काही व्हिडिओ आहेत ते टाकण्यात आलेले होते आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळाली आहे आणि चुकीची दुरुस्त करण्यासाठीची संधी सध्या मिळालेली आहे आणि तुम्हाला सुद्धा संधी मिळणार आहे ज्यांची KYC बाकी राहिलेली आहे. तर आता तुम्ही बघू शकता वेळोवेळी बदल करून यामध्ये योग्य त्यावेळी संधी देण्यात येत आहे. आता चुकीची दुरुस्ती करण्याची संधी आहे. आता पुढे तुम्हाला KYC करण्यासाठी ज्यांची KYC बाकी आहे, झालीच नाही आहे, ज्या करूच शकल्या नाही आहेत किंवा पात्र असूनही ज्यांची KYCच राहिलेली आहे, अशा सर्व बहिणींना आता पुन्हा संधी मिळणार आहे. आता ते कधी मिळणार आहे? एप्रिल महिन्यात मिळणार असं वाटत आहे. आदित्य तटकरे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगणं होतं की आम्ही योग्य वेळी योग्य तो बदल यामध्ये करणार आहोत, वेळोवेळी बदल यामध्ये आम्ही करत आलेलो आहोत. तर अशाच प्रकारे आता अजूनही पुढे यामध्ये मंत्रिमंडळ काय निर्णय घेत आहे, कारण की एकट्या महिला व बाल विकास विभागाचं हे काम नाही आहे किंवा मग आदित्य तटकरे स्वतः हे काम करू शकत नाही, कारण की त्यांना मीटिंग घेऊन यावर निर्णय घ्यावा लागत असतो, ज्यामध्ये की मंत्रिमंडळातील बैठकीमध्ये मुख्यमंत्री असतील आणि उपमुख्यमंत्री असतील, विविध जे काही नेते मंडळी असतील ते असतील, आदित्य तटकरे असतील आणि सर्वांनी मिळून यावर निर्णय घेऊन मग तो निर्णय काढून नंतर मग त्यावर अंमलबजावणी करतात. अशा प्रकारचं ते काही प्रोसेस आहे असं आदित्य तटकरेंनी सांगितलं आणि लवकरच यावर आम्ही निर्णय घेणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींना ज्यांची KYC बाकी राहिलेली आहे सर्व, मग कारण कोणते असो, कोणत्याही कारणाने तुमची KYC बाकी राहिलेली असेल त्या सर्व बहिणींना आता पुन्हा संधी मिळणार आहे. कारण की एका मुलाखतीमध्ये आदित्य तटकरेंनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याबद्दलचा जो काही व्हिडिओ आहे तो मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही ते पूर्ण व्हिडिओ चेक करत जा. आदित्य तटकरे नेमकं काय म्हणतात संपूर्ण व्हिडिओ बघून तुम्ही ध्यानात घ्या, म्हणजेच की आदित्य तटकरेंनी काय काय म्हटलं ते तुम्हाला समजणार आहे. तर तुम्हाला घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं नाही आहे, तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तर त्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आहे की तुमच्याजवळ जर काही कागदपत्राची पूर्तता नसेल, तुमचे कागदपत्र जर काही कमी पडत असेल किंवा मग तुमच्याकडे तुमचं जर आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल किंवा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा मग आणखीन इतरही काही तुमची गडबडी असेल किंवा तुमचं आधार कार्डच नसेल, आधार कार्ड पतीचं लावलेलं असेल किंवा बँक अकाउंट पतीचं किंवा वडिलांचं लावलेलं असेल, तर ह्या गोष्टी टाळाव्यात आणि तुमचं स्वतःचंच सर्व काही तुमचं स्वतःचंच असायला पाहिजे. आधार कार्ड तुमचं स्वतःचं असायला पाहिजे, बँक अकाउंट तुमच्याच नावानं असायला पाहिजे, मोबाईल नंबर तुमच्याच नावानं असायला पाहिजे आणि जे काही बँक खातं आहे ते सुद्धा मोबाईल नंबरशी लिंक असलं पाहिजे, जेणेकरून DBT लवकरात लवकर होईल आणि तुम्हाला जे काही तुमचं निकषांची जी काही KYC आहे ते सुद्धा लवकरात लवकर होईल. म्हणजे संपूर्ण तुमच्या नावानं असायला पाहिजे, जेणेकरून कुठेही वर त्यामध्ये प्रॉब्लेम आले नाही पाहिजे, पडताळणीमध्ये काही प्रॉब्लेम आले नाही पाहिजे, तुमची KYC लवकरात लवकर झाली पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही सर्व काही तुमचं तपासून बघून घ्या, म्हणजेच की तुमच्याजवळ काही कागदपत्रांची कमी असेल तर लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर KYC करता येणार आहे. तुम्हाला संधी मिळाली तर मग तुम्हाला पुन्हा धावपळ नको, हे सर्व गोष्टी तुम्ही चेक करून घ्या. त्याचबरोबर या चुकीच्या दुरुस्तीमध्ये जर तुमची KYC होत नसेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा, त्यावर सुद्धा मी एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे ताईंनो. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.